ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री रामचंद्राय नमः. माझे हृदय दिव्य कमळा जे तेजोमय परम निर्मळ अष्टकर्णिकाती कोमळा मध्ये गण निळ विराजे. आणि या धर्मराजानं जी मयसभा केली होती त्या मयसभेमध्ये श्रीकृष्णाची पूजा अगोदर केली. सर्व 33 कोटी देवांच्या मध्ये जसा इंद्र दिसावा तशा प्रकारे त्या मयसभेमध्ये श्रीकृष्णाची पूजा अगोदर केलेली आहे. हा तपादे मध्ये भंगीर रेखा श्रीरंगे नादे भक्त सखा अष्टकर्णिका वरी अष्टनायका त्याही स्थापू निज ध्याने. आणि स्वतः त्या सगळ्या स्त्रिया असलेल्या अष्टवस्तू असलेले सगळे जे आपल्या हृदयाच्या ठिकाणी ज्याचं ध्यान करतात, साठवून ठेवतात, असा सगळ्याच्या हृदयामध्ये वास करणारा श्रीकृष्ण या धर्मराजाच्या सभेमध्ये आहे. रोक्मिणी जांबवंती सत्यभामा कालिंदी मित्रविंदा मनोरमा यज्ञ जिता लक्ष्मणा पूर्ण कामा मद्रावत्या. आणि या श्रीकृष्णाच्या 16,100 बायका आणि त्याच्यानंतरच्या 8 बायका असलेल्या रुक्मिणी सहित या सगळ्यांचं हृदय जिंकणारा या ठिकाणी त्या धर्मराजाच्या सभेमध्ये आहे. मध्यभागी श्री करधर कर्णिकावरी नायिका सुकुमार आई शारदय कमळी यादवेंद्र सर्वदाई पूजावा. आणि अशा प्रकारे सगळ्यांनी सुद्धा हा श्रीकृष्ण असलेला सगळ्याचं हृदय चालन करणारा, सगळ्याच्या हृदयामध्ये वास करणारा तो अगोदर पूजावा म्हणून त्या धर्मराजाने सुद्धा आपल्या राजसी यज्ञामध्ये, हा राजसी यज्ञामध्ये त्या पंडुराजाची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून राजसी यज्ञ केलेला होता. तो श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने परिपूर्ण झाला आणि त्याची पूजा असलेली या ठिकाणी धर्मराजाने केलेली आहे. 34वी अध्यायी कथा जाण धर्माग्रह पूजा दिदली कृष्णा त्याने क्षोभाला दुर्जना शिशुपाळाधिका काशी. आता सगळे जे काही सज्जन होते त्यांना बरं वाटलं किंवा श्रीकृष्णाचा सगळ्याचा कर्ता कार्य होता, त्याची पूजा केली, त्याला आदर सत्कार दिला, हे चांगलंच आहे. परंतु दुर्जनाला कसं काय बघवत आहे? शिशुपाला अधिक सगळे जे दुर्जन आहेत ते म्हणाले की ही एवढंसं कुठलं कवळ्याचं पोरग असेल आणि त्याला अग्रपूजेचा मान दिला, हे काही बाकीच्या राजांना, दुष्टांना, दुर्जनांना काही पसंत पडलं नाही, ते जळपायला लागलेले. करो केशवेशी बैसले सर्व क्षुद्र दृष्टी लक्ष येते माधवा परम द्वेषी दुरात्मा. आणि जे काही दुरात्मा आहेत, दुष्ट आहेत, देवाच्या ठिकाणी दोष मानणारे आहेत, त्या सगळ्यांनी एक बैठक घेतली आणि सगळेजण एकत्र बसून आता काहीतरी विचार करावा लागत अशा प्रकारे बोलू लागले. शिवलिंग देखता द्राष्टी शिवद्वेष होते जेवी कष्टी की विष्णू प्रतिमा पाता पोटे दुःख कपाळी जंगमा. आणि शिवलिंग ज्याला पसंत पडतंय, शंकराचे भक्त असतील त्याला शिवलिंग बघितले की ते तिथं नतमस्तक होतात. परंतु जे दुष्ट दुरात्मा असतात ते शिवलिंग बघितले की त्याला दोष देतात, नावं ठेवतात. अशा प्रकारे सगळे दुरात्मा असलेले श्रीकृष्णाचे, धर्मराजाचे सगळे जे कपटकारस्थाने असलेले ते सगळे एकत्र झालेले आहेत. कथा साधूचे पूजन परमशिवपती जैसे पूजन ही पतिव्रतेची राहाटी पाहून जारणी जेवी निंदते. आता जे काही सद्भक्त आहेत, सद्भक्ताची पूजा अर्चा चाललेली, दुष्टाला काय पूजा अर्चना करण्याला बघवत नाही. किंवा एखादी पतिव्रता असते ती आपल्या नवऱ्याची सेवा चांगल्या पद्धतीने करते, परंतु जी काही जार कर्म करणारी असते, दुष्ट स्त्री असते, तिला तिचं त्या स्वरूप असलेलं किंवा ती नवऱ्याची भक्ती करीत असलेलं बघवत नाही. तशा प्रकारे या श्रीकृष्णाला दिलेला मोठेपणा इथल्या दुष्टांना काय भगवाना झाला. द्राष्टी देखता राजे हंस कवळी असे उपचत्रास की पंचानन दे कोणी सावकाश जंबू काशी आनंद वाटे ना. आता कोल्हा जंगलाचा फिरायला लागलेला असतो, परंतु सिंह बघितला की कोल्याची घाबरगुंडी उडते, त्याला बघवतच नाही. पण राजहंस पक्षी कसा असतो, मोत्याचा चारा खातो, पण कावळ्याला राजहंस पक्षी कसा बघवल? जसा श्रीकृष्ण त्या ठिकाणी त्या दुष्टांना बघवत नाही. के सभेत कोणी पंडित मूर्खमती मंद संतापत की दृष्टी देखता समीर स्वत वाटे अनर्थ रजनीचरा. आता रजनीच्या राज्यात चोर आहेत, सूर्य उगवायला लागलेली पाठ झालेली दिसली की त्या चोराला वाईट वाटतं. एखाद्या सभेमध्ये चांगला पंडित बसलेला आहे, चांगलं ज्ञान देतोय, पण तुझे काय अक्कलच नाही, अशा माणसाला, त्या ज्ञानी माणसाला बघवत नाही. तो जसा त्याची निंदा करतो त्याप्रमाणे की ऐकता हरी नाम गोषे भूत प्रेताशी उपचत्रास तैसे पूजिता श्रीरंगास दुर्जन परम संतापले. आता भूताला चांगला एखादा देवऋषी आला, जाणता आला, भूत कशी बी घाबरतात, तशा प्रकारे हा श्रीकृष्णाला अग्रपूजेचा मान दिला. हे बघून त्या ठिकाणी सगळे दुष्ट असे दुःखी झालेत, त्यांच्या तळपायाच्या मस्तकाला जावं लागले. आंतरीची कष्ट
आंतरीची कष्टी कौरव संपूर्ण परिचौधा माझे दमा घोष नंदना परम दुखावाला दुर्जन काळ सर्पजा परे. आणि काळसर पासेला जसा दुखावतो त्याला जसं वाईट वाटतं तशा प्रकारे या श्रीकृष्णाचा मान सन्मान बघून ते काही दुर्जन असलेले त्या ठिकाणी दुखावलेले आहेत. भेष माशी म्हणे कोणती नंदना आता कोणाचे करू पूजन गंगात म्हणजे बोले वचन तो शिशु पाळा जलपे भक्त्याची. आता त्यानंतर पुन्हा सांगितलं की आता अगोदर श्रीकृष्णाची पूजा केली त्या ठिकाणी भीष्माचार्य वगैरे बसलेले आहेत. श्रीकृष्णाच्या नंतर आता दुसऱ्या नंबर कुणाचा लावावा कुणाची पूजा करावी असा विचार व्हायला लागल्यानंतर जळपायला लागले सगळे शत्रू. आता तर काय आपलं कुणाचं नाव येतंय का नाही बघावं असं सगळ्याच्या मनामध्ये वाटू लागलं. महानेरे धर्म एक वचन तुम्ही निच मूर्ख अवघे जण गोरक्षक आधी पूजून अपेक्षे माता घेतले. आणि तो शिशुपाल असलेला त्या ठिकाणी दुष्ट दुरात्मा असलेला दोष देऊ लागला. अरे तुम्ही हा गावळ्याचा पोरग असलेला गुराखी असलेला त्याला पहिल्यांदा मान दिला हिथंच तुम्ही मूर्खपणा केलाय आणि दुसरा मान कोणाला देणार अशा प्रकारे ती दुष्ट असलेली त्या धर्मराजाला नाव ठेवलं. योगी या योग विचार मुळा तुझन कळे साचार अग्र पूजेशी अधिकारी जार करिता पामर पांडव तुम्ही. आणि तुम्ही पांडव कसे आहेत तर दुष्ट दुराचार्य तुम्हाला काय आखले नाही ते तुम्हाला काय समजत नाही म्हणजे हे या ठिकाणी गुराखी असलेला या गवळ्याचा पोरग असलेला या श्रीकृष्णाला तुम्ही अग्रपूजेचा मान दिला मोठेपणा दिला हे काय तुम्ही बरोबर केलं नाही. दोघे जनक त्या गोरक्षक हाते पंचतात तुम्हा पांडव हाते या लागे दोघाचे चित्त एक झाले परस्परे. आणि तुम्ही दुरात्मा असलेले पांडव आणि हे दोन श्रीकृष्ण बळीराम तुम्ही दुष्टच आहेत तुम्हीच चांगले नाहीत आणि तुम्ही एकत्र झालेला आहेत तुम्हाला काय अकली नाही त्या असे ते दुरात्मा असलेले शिशुपाळ असे दोष देऊ लागले. पारमा मूर्ख युधिष्ठिर बुद्धिभ्रष्ट झाला गंगा कुमार पूजेशी अधिकारी तस्कर केला साचार. आणि हा काय येत नाही म्हणते ते का तुम्ही दुष्ट दुराचार्य आहेत हा भीष्माचार्य त्याला काय अक्कल नाही म्हणले आणि तुम्ही त्या श्रीकृष्णाला पुढे आणलं त्याला या ठिकाणी पूजेचा मान दिला. या धर्मराजाला तर कुठं कळतंय म्हणजे अक्कल नाही म्हणजे त्या धर्मराजाला आहे तुम्ही विनाकारण त्या श्रीकृष्णाला पहिल्यांदा मान दिला. रोत बीज सांडवण्या सत्यवती कुमार कोपला यांनी वल्कले वशिष्ठ ब्रह्मपुत्र द्रोणा कृपाचार्य गुरुवर टाकून जार पूजिला. आणि तुम्ही याच्यात कसले कसले महान तपस्वी ऋषी होते द्रोण होते भीष्माचार्य होते हे सगळे महान ऋषी असलेले त्या सगळ्यांना तुम्ही सोडून दिलं आणि विनाकारण तुम्ही त्या श्रीकृष्णाला या ठिकाणी मान दिला. द्रट राष्ट्र सांडवणी व्रत स्वयरा सांडवणी द्रुपदा कोण्या विचारे बुद्धी मंद हा गोविंद पूजिला. आपले नातेवाईक चांगले चांगले होते म्हणजे द्रुपद राजा श्रेष्ठ होता या ठिकाणी. धृतराष्ट्र हा आपल्या सगळ्यात वयोवृद्ध होता त्याला या ठिकाणी मान सन्मान द्यायचा मोठेपणा द्यायचा सोडून तुम्ही त्या विनाकारण श्रीकृष्णाला मोठेपणा दिला. अश्वत्थमा गुरुनंदन पूजावा होता सूर्य सुत कर्ण पृथ्वी पती सुयन सांडवणी कृष्ण पूजिला. आणि तुम्ही सूर्यपुत्र असलेला कर्ण तो तर किती या ठिकाणी महापराक्रमी ज्ञानी होता त्याला मान द्यायचं सोडून तुम्ही विनाकारण त्या श्रीकृष्णाची पूजा केली. भीमक बल्ला ही कौरदत्वर एकलव्य भगवदत्त वीरा जयद्रथ शकोनी महावीरा सांडुनी तस्कर पूजिला. त्याच्यानंतर भीमक आहे जयद्रथ आहे शकुनी आहे एकापेक्षा एक महान वीर असताना हे सगळे तुम्ही बाजूला टाकले आणि त्या श्रीकृष्णाची पूजा केली. पूजा मानून या थोर थोर पूजेशी पूजिले साचार येणे तुमचे यश कीर्ती पुण्य समग्र बुडवणी भ्रष्ट झाले. आणि तुम्हाला काही पुण्य मिळालं नाही म्हणून तुम्ही एवढा राजश्री यत्न केला देशदेशाचे राजे जिंकले परंतु शेवटाला तुम्हाला अपयश आहे म्हणजे याच्यात काय तुम्हाला पुण्य लाभणार नाही कारण चांगल्या चांगल्याला तुम्ही सोडून दिलं आणि हे भ्रष्ट असलेल्या त्या श्रीकृष्णाची पूजा केली. सगळेच त्या ठिकाणी जळपून श्रीकृष्णाच्या विरुद्ध बोलू लागलेले. येणे कोणाचे केले अनुष्ठान की केले जप तप व्रत साधन किंवा येणे केले वेद पठन म्हणून आधी पूजी. तुम्हाला काय कळतंय का म्हणजे काय झाले महान तपस्वी असलेले ऋषी सगळे सोडून दिले ही काहीतरी गुरुराखी असलेलं गवळ्याचं पोरग यानं कधी तपश्चर्या केले का कुठं अनुष्ठान केले का कुठं दान धर्म केला का ह्याच्या अंगामध्ये असे काय चांगले गुण तुम्ही बघितले कशासाठी बघून ह्याला तुम्ही या ठिकाणी अग्रपूजेचा मान दिला मोठेपणा दिला. सगळे जळपणारे श्रीकृष्णाच्या विरुद्ध बोलतात. याशी म्हणावे राया समान तरी नाही छत्र सिंहासन आचार्य नव्हे हा ब्राह्मण भ्रष्ट पूजन व्यर्थ केले. तुम्ही असंही नाही म्हणजे आता तू 56 देशाचे राजे सगळे जिंकून आला बघितलं का नाही तुम्ही एकापेक्षा एक मोठे मोठे राजे होते. हा राजा तर आहे का याला कुठलं सिंहासन नाही
ह्याला कुठलं सैनिक नाही, ह्याला काय घोडदळ हातेदळ पायदळ असं तर काहीच नाही. आणि असं असताना तुम्ही याला मोठेपणा दिला. आम्ही बैसलो असताना पवार आम्ही पूजले गोपाळ कुमार आमच्या ग्रहण छेदले समग्र परम पवित्र पांडवा तुम्ही. आणि तुम्ही पांडव कसे आहेत तर अपवित्र आहेत. आम्हाला वाईट वाटायला म्हणजे आमचं नाक कापलं तुम्ही. राजा देशोदेशीचे राजे इथं बसलेले असताना विनाकारण एखाद्या गवळ्याच्या पोराला तुम्ही मान दिला, आम्हाला काही बरोबर वाटत नाही. हो जेणे होते जरी गोवळा तुवा पुष्ट पुत्रा मंगळा आम्हा शिका निले खळा यज्ञे गेला व्रता तुझा. आणि हे धर्मराजा, हे पांडवांनो, तुम्ही विनाकारण या ठिकाणी वाईट काम केलं. एका गवळ्याच्या पोराला जर तुम्हाला पूजा करायची होती तर आमचा अपमान करण्यासाठी आम्हाला देशोदेशीच्या राजांना या ठिकाणी या यज्ञ मंडपात कशाला बोलवलं? आम्हाला या ठिकाणी कमीपणा मिळाला. म्या तुझा तिथला कारभाराची दुर्बळ का कुष्ठपुत्र धर्मकृत्याशी साये करावे साचर विवेकी नर बोलते. आणि एक एक जण विवेक असलेले ज्याच्याकडे काय आत्मज्ञान आहे ते मात्र त्या ठिकाणी चांगलं बोलायला लागले. परंतु दुष्ट असलेले काय म्हणतात, बाबा तुला धर्मराजा या ठिकाणी कोणाची पूजा करावी असं जरा दिलं, सांगितलं तुझ्या ठिकाणी, परंतु तू काय केलंस, चांगला राजा सोडलंस आणि त्याची पूजा न करता त्या श्रीकृष्णाची पूजा केलीस. तो बाप मानिले भोपाळा येते थोर केला भोवळा इतक्याने आम्हा निश्चित्व सकळा सर्वताही नव्हेचे. आणि असं काय बरोबर नाही म्हणजे या ठिकाणी गोव्याला पूजा अर्चा करणं देणं ही काही सोहळं किंवा ज्याला चांगलं काम म्हणतात ते चांगलं काम या ठिकाणी झालं नाही. सोहळ्यात काहीतरी तुम्ही वाईट करून टाकलेलं आहे. ये नेपुराडा शारण्यात पडला तो एका जंबुकाशी लादला तितुकेने काय तो श्रेष्ठ झाला मृगेंद्रा होनी त्वर पै. आता एखादा कोल्हा असेल कुठं जंगलामध्ये फिरत असताना त्याला काहीतरी शिकार सापडावी, परंतु तो कोल्हा काय सिंहाच्या वरचा होऊ शकत नाही, सिंह होऊ शकत नाही. यानं काय थोडा थोडा पराक्रम तिकडे जरी केला असला तर तेवढा पराक्रमावर तो काही राजाचा राजा किंवा या ठिकाणी अग्रपूजेचा मान देण्यात काय मोठा झालेला नाही. जय श्री राजकन्या परम सुंदर शंडा प्रतिदिदले साचार शिंसा काशी गोदान निर्धार दिदले तुवा पंडुपुत्र. आणि हे पंडुपुत्र चांगली सुंदर असलेली मुलगी एखाद्या नष्ट माणसाला देऊन टाकावी किंवा एखादा धनाचा साठा असलेल्या एका निर्धनाला किंवा कुणाला तरी त्याच्या पदरात टाकावा. म्हणजे सत्पात्र दान चांगल्याच्या घरी चांगलंच द्यावं असं न करता तुम्ही विनाकारण त्या श्रीकृष्णाला मान देऊन वाईट केलं. जन म्हणताशी दर्पण दाविले शुक्र सिंहासने बैसविला जरा संधा कपटे मारिला कोणा ते केला पुरुषार्थ. आणि ह्यानं काय पुरुषार्थ केलाय, काय पराक्रम केलाय म्हणजे हे तर महाराजा तू चूक केलीच म्हणले. अरे ज्याला दिसतच नाही त्याच्या पुढे आरसा धरलाच, ह्याला काय कळतंय म्हणजे ह्याला सिंहासनावर बसायची काय लायकी आहे का, ह्याला काय समजतंय का, ह्याला विनाकारण कशासाठी एवढा मोठेपणा दिला. आयशे बोलणी पापमती खडग गवसोने आपल्या हाती म्हणे उठारे आमुच्या सांगते ते असाल ती तुके. आता दुष्टच आहेत, त्यांना काय बरं वाटत नाही, बरोबर आहे का नाही. एवढं बोलल्यावर आपल्या आपल्या जावं निघून जावं बोलून बोलून तर त्यांची काय बुद्धी थांबली काय नाही म्हणले. जेवढ्या नाही बघवत नाही, ह्यानं वाईट केलं असं वाटतं. आपल्या आपल्या पार्टीची कोण कोण आहेत, ज्याला ज्याला पटतंय ते उठा, आता काहीतरी या ठिकाणी आपली शक्ती दाखवू, अशा सगळ्या दुष्ट दुरात्म्याने एकमत करायला सुरुवात केली. आयशे बोलता शिशु पाळता तळा उठीला अवघे खळा कृष्ण द्वेषी परमा चंडाळा ती कल्लळ करी तिथे. आणि सुरुवातीपासूनच त्या श्रीकृष्णाचा द्वेष करणारा, त्याला नावं ठेवणारा शिशुपाळ उठला. शिशुपाळ उठल्यानंतर त्याच्या बाजूचे बी काय असतातच की दुष्ट दुरात्मे, जेवढे जेवढे त्याला साथ देणारे होते तेही त्या ठिकाणी उठून उभं राहिलेले आहेत. धर्म धावून येतात काळ हृदया धर्म धावून येतात काळ हृदय कवळीला शिशुपाळ म्हणे तू आमचा बंधू केवळ यज्ञाच काळ तुझा. अरे बाबा हे शिशुपाळा आता झालंय, तू आमचा भाऊ आहेस, सखायच. हा यज्ञ सफळ झालाय, परिपूर्ण झालाय, झालेली चूक होऊ दे, तू काय या ठिकाणी विघ्न आणू नको. धर्मराजानं जाऊन त्या शिशुपाळाच्या गळ्याला मिठी मारली आणि इथं काय तू आता द्वेष करू नको, भांडण काढायचं काय करू नको असं. रोषी तपस्वी व्रत राजेंद्र कृष्ण पूजिता त्याशी आनंद त्वर तोही कृष्ण भजन अन्य वही शिशुपाळ. अरे हे शिशुपाळा या ठिकाणी मोठमोठे ऋषी आले, तपस्वी आलेले आहेत. सगळ्या साधू संतांना श्रीकृष्णाची पूजा केलेलं बरं वाटतंय आणि तुला विनाकारण विपरीत बुद्धी का सुचायला लागल्या.
तू सुद्धा श्रीकृष्णाचा भक्त हो आणि या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सामील हो. विनाकारण वितंडवाद घालू नको. धर्मराजा पुन्हा पुन्हा त्या शिशुपाळाला समजवायला लागला. पारमा जानता गंगा नंदन व्रत वडील सर्व मान्य त्याच्या आज्ञेने म्या केले पूजन तू का दूषण. आणि धर्मराजा म्हणाला विनाकारण तू काही दोष देऊ नको. म्हणले काय चुकलंय माझं? आपल्यात सगळ्यात श्रेष्ठ बुद्धिवान कोण आहे? भीष्माचार्य आहेत. आणि त्या भीष्माचार्याला मी विचारलं होतं अगोदर व कुणाला पूजेचा मान द्यावून, आणि त्या सज्जनानं भीष्माचार्यानं सांगितलं आणि म्हणूनच मी त्या श्रीकृष्णाची निवड केली आणि श्रीकृष्णाची पूजा केली. तो विनाकारण या ठिकाणी का जळपायला लागलाय? तूही या सोहळ्यामध्ये सामील हो. तो जवणी जाणते पंडित कृष्ण पूजने ते आनंदात तुझे हृदय अनार्थ काय मनोनी प्रवेश आणि हे शिशुपाळा तुझ्यापेक्षा कितीतरी इथं जाणते, एकापेक्षा एक तज्ञ माणसं आहेत. याला कोणाला त्याच्यात वाईट वाटत नाही. आणि तू तर अल्पबुद्धी आहेस, अल्पमती आहेस, आणि तू विनाकारण इथं वेगळा तुझ्या बुद्धीला फटाका फुटा लागलाय. विनाकारण तू इथं वितंडवाद घालू नको. धर्मराजा पुन्हा पुन्हा त्या शिशुपाळाला विनवू लागला. तावा भीष्म बोले वचन परम नष्ट आदम घोष नंदन त्याचे कासया करशी शांतवना त्याशी मरण जवळ अरे बाबा म्हणजे हे काय सुंब झाला तर पेळ जात नसतो. अशा प्रकारचा दुष्ट दुरात नाही. पालत्या गागरीवर किती जरी पाणी होतं तर काही उपयोग होत नाही. हे धर्मराजा पुन्हा पुन्हा त्या शिशुपाळाच्या नादी लागू नको. ह्याला काही विनवण्याच्या भानगडीत पडू नको. हा दुष्ट दुरात नाही. कायाचे करशी समाधान कदा न माने तो तुझे वचन जैशी वस्त्रे भूषणे प्रेताशी पूर्ण काय लेवून. अरे हे धर्मराजा हा दुष्ट दुरात नाही. हा काय तुझं वचन मानणार नाही. एखादा मेलेला प्रेत आहे त्याला किती जरी भारी भारी कापड घातली तर त्याला काय कळतंय का? त्याला जसा अनुभव येत नाही तसा या शिशुपाळाला सांगूनही शिकवूनही काय उपयोग नाही. माती मंदा पुढे ठेविले शास्त्र शंड हाती दिदले शस्त्र मासनी मंडप विचित्र व्यर्थ व्यर्थ जैसे उभारिले. आणि विनाकारण तू काय त्याला विनवणी करू नकोस. एखादा शंड माणूस आहे त्याच्या हातात शस्त्र दिलं त्याला शस्त्र उचलायचीच ताकद नाही तर त्याला काय उपयोग आहे? एखादा मूर्ख माणूस आहे त्याला चांगलं सांगून काय उपयोग आहे? अशा प्रकारे पुन्हा पुन्हा धर्मराजाला सांगायला लागले की आता तू शिशुपाळाच्या नादी लागू नको. वाय साशा अमृत फळे की उष्ट्राशी समार्पिले केळे की रस भाची अंगाशी लिंपिले मृग मदाचे उठणे व. अरे एखाद्या मूर्ख माणसाला किती जरी अंगाला सुगंध लावला तरी त्याला काही कळत नाही. कावळा असायला त्याला मोत्याचा सारा दिला तरी त्याला काही त्याचा अंत कळत नाही. म्हणजे हा दुष्ट दुरात्मा दुष्ट आहे शिशुपाळ. त्याला तू चांगलं किती जरी कोण सांगायचा प्रयत्न केला तर तो काय ऐकणार नाही. द्राक्ष फळे आटले सुकुरा दर्शे दाविला जनमंदन राम की कुमी अशी समार्पिली शर्करा तैसाया पामरा काय बोध. आणि ह्याला बोध करून करून काय उपयोग नाही. म्हणजे ज्याला काय तोंडाला मुखरोग सुटलेला आहे अशा माणसाला जर चांगलं अन्न दिलं तर त्याला ते काही गोड लागतच नाही. तशा प्रकारे या शिशुपाळाला किती जरी तो समजावून सांगितलं तर तो ऐकणार नाही. बागर पात्री बागर बाग्न पात्री जीवन का श्रमावे व्यर्थची घालून दुग्ध माझे हरळ रांधून काय व्यर्थची जाण आणि हे धर्मराजा एखादी चाळणी आहे त्या चाळणीत किती जरी पाणी होतं तर त्याचा काय उपयोग होतो का? नाही उपयोग होतो. एखादं दूध आहे त्या दुधामध्ये जर आपण वाळू टाकली तर तिचा जसा उपयोग होत नाही तसं ही दुर्जन आहे. याला किती जरी समजावून सांगितलं तर काय उपयोग नाही. तू काय त्या शिशुपाळाला सांगू नको. गो किरडा होतिले सुधार असा सुमने शेजेवरी निजविला महे सा दुग्ध ज्ञानेले वायसा कदापि. आणि धर्मराजा तू याला सांगायचा प्रयत्न काय करू नकोस. हा दुष्ट दुरात्मा दुर्जन आहे. याला किती जरी सांगितलंच तरी ह्याला उपयोग होत नाही. चांगल्या मोठ्याचा चारा खाणारा राजहंस पक्षीच असतो. दुधानं किती जरी धुतला तर कावळा काय पांढरा होत नाही. अशा प्रकारे तू या दुष्ट दुरात्म्याला सांगायचा प्रयत्न करू नको. तय सासू बुद्धीनं धरी पामरा जायचा तस्कर विटत एकता देखोन निशा करा हिंसकाशी धर्मशास्त्र साचार कथन आवडे जाण. आणि हे हिंसक आहे जे दुष्ट दुरात चोऱ्या माऱ्या करणारा धर्मशास्त्र सांगून अरे चोरी करणं पाप आहे असं किती जरी सांगितलं त्याला पटेल का? पटणार नाही. तशा प्रकारे ह्या शिशुपाळाला तू किती जरी चांगल्या गोष्टी सांगितल्या तर तो काय ऐकणार नाही. आम्ही ज्याचे केले पूजन त्याशी हृदय ध्यान ईशान जल द्रव शास्त्र नयन अन्य शरण जयाशी. आणि आम्ही कसं आहोत? जो देवादिकांचा देव असलेला ज्याच्या कृपेनं हा यज्ञ साचार झाला पूर्ण झाला या श्रीकृष्णाचे जसे आम्ही सेवक आहोत तशा तू सुद्धा
त्याच्यावरच ध्यान ठेवूया, शिशुपाळाकडे काही लक्ष देऊ नको. जगत गुरु इंद्रावा राजो प्रताप मित्र समार धीरा आयसा कोणाशे पामर जो पूजा इच्छित्या दे. आता या ठिकाणी असा कोण पामर आहे, असा कोण दुष्ट आहे जो श्रीकृष्ण सारखा पराक्रमी शूरवीर आहे, सगळ्या भक्तांचं रक्षण करणार आहे, याच्याशिवाय दुसरा कोणी नव्हता, म्हणूनच आपण त्याची निवड केलेली आहे. जो भवगजे विदारक पंचनन सनकाधिक जाशी शरणा त्याशी आधी पूजिता पूर्ण काही दुर्जन आणि दुखावर. तू काय चूक केली आहेस? देवादिकांचा देव असलेला, जे त्याची पूजा अर्चा करतात, ज्याचं ध्यान धारणा करतात, अशा श्रीकृष्णाची पूजा केली, याच्यामध्ये काहीच दोष राहिलेला नाही. जो अनंत ब्रह्मांड नायक भोगींद्र ज्याचा तल्पका तो पुराण पुरुषा निष्कलंका जगद वंद्या निदातो. आणि तू काय केलंयस? धर्मराजात चांगलं काम केलेलं आहेस. शेषावर शयन करणारा, भोगिंद्रावर शयन करणारा, तू त्रिभुवनाचा नायक असलेला, इंद्रादिकांनी देव सगळे ज्याची स्तुती करतात, स्तवन करतात, अशा त्या श्रीकृष्णाची तू पूजा केलेली आहेस. हा एवढी आगळी क बोलता कोटे आणि केला पुरुषार्थ मागज दे कोणी भुंकता श्वन जेवी आणि वार. आणि ह्या शिशुपाळानंतर असा कुठला पराक्रम केलाय, कुठला पुरुषार्थ केलाय, ह्याला एवढं नाव ठेवायचा काय संबंध आहे? बाकीच्या सगळ्यांनी आपण त्या श्रीकृष्णाला मान दिलाय, हा विनाकारण दोष देऊ लागलेला आहे, याच्याकडे लक्ष देऊ नको. आयशा बोलाता शंतन कुमार को तो सहदेवाशी वेश दाटला त्वरा जायसा का गजांत मृगेंद्र उभा राहून बोले ते आता त्यावेळेस वेळे. हे 5 पांडव असले, नकुल, सहदेव, त्यांना थोडा थोडा राग यायला लागला. म्हणजे आता कितीदा तरी समजून सांगून सुद्धा काय तो ऐकत नाही, तेव्हा सगळेजण त्या ठिकाणी रागानं उठून उभा राहायला लागले. आम्ही सभास्थानी निश्चित यथार्थ पूजिला वैकुंठनाथ साहेब आणि त्याचे पूर्वज समाज चरण तळी माझी. आणि ज्याच्या पायाखाली सगळ्या 33 कोटी देवादिकांचे देव आहेत, त्या श्रीकृष्णाची आम्ही या ठिकाणी पूजा केली आहे, असे सगळे पांडव असले त्याचे भाऊ सुद्धा बोलू लागलेले. जो कृष्णाशी निंदी दुर्जन त्याची जीवा ग्रहण छेदीन रसभावरी बैसवून पिटीन जाण दिगंतरी. आणि या श्रीकृष्णाला आम्ही मान दिला, आम्ही योग्य केले, आमच्या बुद्धीला पटेल तसं केलेलं आहे. जर कोणी या श्रीकृष्णाला का मान दिला म्हणून जर कोणी दोष देत असेल, कोणाला जर बघवत नसेल, तर आम्ही काय त्याला जिवंत ठेवणार नाही, त्याची जीभ हसडल्याशिवाय राहणार नाही, असे बोलू लागले. आयश सहदेव बोलत आगळे जे जे कार्य देवगर झाले पुष्पांजळी वे पिते झाले माद्री पुत्रावरी ते धावा. आता सगळी यांनी सुद्धा दम खाल्ला मान्य आहे. म्हणजे आतापर्यंत ऐकलं तुझं, आता काय आम्ही ऐकायला तयार नाही. हे पांडव सगळे उठून उभा राहिल्याबरोबर 33 कोटी देवांना सुद्धा या शिशुपाळाचा बदला घेतल्याशिवाय काही उपयोग नाही, म्हणून सगळ्याला आनंद वाटू लागलेला आहे. आकाशी देवा वाणी गरजत धन्य धन्य असा देव भक्त नारद म्हणे ऐका समस्त मोठा अनर्थ होईल. आता तेव्हा सहदेवाचं असं 11 रूप पाहिल्यानंतर, गर्जना पाहिल्यानंतर 33 कोटी देवांना सुद्धा आनंद झाला. इकडे शिशुपाळ त्याची पार्टीत त्वेषानं उठले, इकडे आता ही पांडव जरा चिडून उभं राहिलेले आहेत. नारद मुनी त्या ठिकाणी आले, म्हणजे आता इथं काहीतरी जरा थोडस भांडणाचा संभव दिसतोय, जरा सांगतो 2 शब्द ऐका. जे निंदीला द्वारकानाथ त्याजवळ आला रे अनर्थ तो प्रेत प्राय निश्चित जननी व्यर्थ प्रसवली. आता ह्या नारदाने सांगितलं की ह्याची आई असलेली तीच खरं तर दोषी आहे. अशा प्रकारचं ही दुष्ट नालायक वर्ग तिच्या पोटी जन्माला आलाय. तुम्ही काय एवढा त्याग करून घेऊ नका किंवा उठाव करायच्या भानगडीत करू नका, थोडं शांततेत आपण मिटवायचा प्रयत्न करू, असे नारद मुनी बोलतायत. आयशा ऐकून ते वेळा शिशुपाळ अत्यंत शिवबाला घेऊन तुझ्या नाचा मेळा उभा टाकाला संग्रामा. आता आम्हाला समजून सांगायला आलाय म्हणले, आम्ही काय ऐकायला बसलो काय याचं, आम्ही लढायला तयारच आहोत. शिशुपाळ त्याची पार्टी सज्ज केली आणि लढायला उभा राहिलेले आहेत. जा माने या वेळा पांडव भीम कृष्ण समवेत करीन भस्मा आवगे कळा निगोने परमा उल्हाळ करीत ते धावा. आणि सगळे खळ असेल, दुष्ट दुरात्मे असेल त्या शिशुपाळाच्या बाजूला उभा राहिले, आरडाओरडा करायला लागले. हे सगळे पांडव श्रीकृष्ण या सगळ्याचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही, असा तो शिशुपाळ बोलू लागलेला आहे. जायचा दृष्टीत एकता राजे अंश एकदाची कोल्होळ करीत वाई दृष्टी रमाने भीष्मास कैसे आता करण्याची. आता तेव्हा सगळ्यांना हस्ती बसली, आता काय करावं? भीष्माचार्याला विचारू लागले सगळेजण, राजवंश पक्षी बघावून कावळ्याचा कलकलाट सुरू व्हावा. तशा प्रकारे सगळे दुष्ट दुरात्मे एकत्र आलेले आहेत, त्यांचा कलगा सुरू झालेला आहे, भांडणाला ते तयार झालेले आहेत. आता काय विचार करावा असं त्या भीष्माला विचारू लागले. महाग बोले गंगा कुमार तू स्वस्त राहीन सांडी धीरा कैसा तऱ्हेन मी सागर कुंभो द्रव्य विचार करावा. आणि काहीतरी या ठिकाणी चांगला विचार काढावा. विनाकारण भांडणात पडण्यात काय अर्थ नाही, तर कुणाचं कल्याण होत नसतंय.
भीष्माचार्याने सगळ्याचं समाधान करायला सुरुवात केली. निद्रास्ता श्रीकृष्ण पंचानन तवावरीच हे जंबुक करती गर्जन आरे दडदडीत कुशाना दुर्जन कानन जळिली पै. आता तो श्रीकृष्ण आहे, तो आणखीन शांत आहे. इकडे काय व्हायला ऐकू द्या, तिकडे काय व्हायला ऐकू द्या, पण तुम्ही जरा थोडस धीर धरा. तो एकदा जागा झाल्यानंतर सगळे पोहले जसे सिंहाला बघून गपगार होतात, गरज होतात, तशा प्रकारे तो काहीतरी पर्याय काढल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे सगळेजण त्या श्रीकृष्णाच्या आशीर्वादासाठी थोडस शांत बसा असं भीष्माचार्य सगळ्याला शांततेचं आवाहन करू लागलेले आहेत. वडवानळावरी एक वेळे छेदे उठले तृणाचे पुतळे शिशुपाळ कर्पूर बळे पुढे जावला. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री प्रभू रामचंद्राय नमः. श्रीमात्र पित्राय नमः. या ठिकाणी स्वतः भगवान परमात्मा शोभायमान झालेले आहे आणि वडवाळ पेटावा, सर्वत्र अग्नी पेटावी आणि त्यामध्ये पतंगानं झडप टाकावी. पतंगादिपी आलिंगन ते त्याशी अचूक मरण तेवी विषयाचरण आत्मघात. अशा प्रमाणे हा शिशुपाळ असणारा जन्मतानाच गाढवाप्रमाणे जन्मलेला होता. 4 पाय आणि मस्तकावर 1 डोळा, अशा प्रकारचा तो विद्रूप अवस्थेमध्ये जन्मला होता. त्याची आईच असणारी जन्म झाल्यानंतर त्याला उखंड्यात नेऊन पुराचा विचार करत होती. आणि अशा रीतीने आकाशवाणी झाली की राहू द्या काही दिवस, त्याला जगू द्या, तो चांगला पराक्रमी वीर होईल असं म्हटल्यानंतर त्याला ठेवलं होतं. आणि असा हा महान दुराचारी असणारा तो शिशुपाळ श्रीकृष्ण परमात्म्याचा आत्याचा मुलगा, परंतु असा अभद्र अशा प्रकारचा तो येऊ लागला आणि कृष्णाला अनेक प्रकारची नावे ठेवू लागला, दूषण देऊ लागला. आणि जशाप्रमाणे मूर्ख असतात ते, कारण त्याचा स्वभाव असतो नलिकायामपि कुटील न भवती सरळ पुच्छ शून्यम तद्वत खलजन हृदय बोधितम नवयाती माधुर्यम. आणि अशा प्रमाणे कुत्र्याचं शेपूट 6 महिने नळी टाकलं तरी ते सरळ होऊ शकत नाही. तशा प्रमाणे त्याच्या स्वभावामध्ये कधीही बदल होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी संत महात्मे सांगतात, मूर्ख समजावते ज्ञान गांड का हो जाय कोयला होय उज्ज्वला 100 मन साबण लगाय. 100 मन साबण त्या ठिकाणी जर घासण्याचा, त्याचा काळेपणा, कोळशाचा काळेपणा घासण्याचा प्रयत्न केला त्या साबणानं, तरीही जो घासील तो ते काळच होतं. तशाप्रमाणे त्या कोळशाचा काळेपणा कधीही कमी होत नाही. आणि जर त्यात फरक पडला तर तो मूर्ख आहे आणि त्या मूर्खात कधीही फरक पडत नाही. ब्रह्मदेवासारखे गुरु मिळाले तरी त्यात काही फरक नाही असं शास्त्र सांगतं. आणि म्हणून ते असणारा शिशुपाळ आपली सेना घेऊन कृष्णाबरोबर युद्ध करू लागल्या बेतात त्या ठिकाणी नाही ती विटंबना कृष्णाची निर्बत्सना करू लागलेला आहे. याचा परिवार जो सकाळी ही मेनाची जैसी बाहुली श्रीरंग हा ज्वाळा माळी भस्म करी लक्षणार्धे. आणि अशा रीतीने हे मूर्ख असणारे विनाकारण कोल्हाळ करू लागलेले आहेत. कृष्ण परमात्मा वडवंडळ आहे, अग्नी आहे आणि त्या ठिकाणी आपलं मरण जवळ आल्यानंतर मृत्यूला जसं प्रमाणे फाटा फुटतात, विनाकारण बरळतात, आणि तशाप्रमाणे त्या ठिकाणी विनाशकाले विपरीत बुद्धी, आणि तशी विपरीत बुद्धी यांना निर्माण झालेली आहे. ऐसे ऐकता शिशुपाळ क्रोधे खळवळला जैसा व्याळ कुशब्द तेची टाकी गरळ भीष्मासी समोर लक्षणीया. आणि अशा रीतीने गरळ ओकू लागलाय, स्वतः तोंडातून असणारा आग ओकू लागलेला आहे. विनाकारण नाही ते असणारे भीष्माचार्यांची, महान भीष्माचार्य महाराज, परंतु त्यांचीही निर्बत्सना करू लागले. प्रभू असणाऱ्या कृष्णाची फजिती करू लागलाय. अशा रीतीने नाही ती अमंगळवेली वाणी क्रोधासवे झाली, काय का नाही भेटी तोंडा वाटे नरक लोटी. अशा प्रमाणे त्या ठिकाणी तोंडातून घाण अभद्र अशा त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. माने रे भीमा तू दुष्टवृद्धा परमहीना बुद्धिमंदा कपटाया आमच्या करीतोसी निंदा तुझी जीवा का झळेना. आणि अशा रीतीने हे भीष्मा, या ठिकाणी तू म्हातारा आहेस, तुला ज्ञान नाही आणि तू आमची काय निंदा करू लागलेला आहे.
अशा रीतीने ते असणार मूर्ख शिशुपाळ वगैरे त्या ठिकाणी बोलू लागले आहेत. कोणता कृष्ण आला पुरुषार्थ म्हणून जल्पसी सभेयांत पुतना वृद्ध स्त्री मारली सत्य म्हणून वाढीव बोलसी. आणि या ठिकाणी हे भीष्मा या ठिकाणी विनाकारण कृष्णानं कुठं मोठेपणा केलेला आहे. कृष्ण काय मोठा आहे काय? ती असणारी पुतना मारली, स्त्री पातक केलं आणि नाही त्याप्रमाणे ते मोठं कार्य कुठलं केलेलं आहे. अशा प्रकारचं त्यांच्या अंगामध्ये या ठिकाणी प्रौढी नाही, पुरुषार्थ नाही. आणि असं असताना विनाकारणच तुम्ही नाही तीच या ठिकाणी करू लागले आहात. केशी अश्व मारिला देख काळी असा आघासूर दशशुंक बकासूर पक्षी एक मारुनी पुरुषार्थ जावला. केशी, बकासूर, आकाश ही जी काय असणारी राक्षस आहेत ही असणारी चिलटाप्रमाणे मारली आणि पुरुषार्थ मिळविला. असा काही मोठा पराक्रम गाजविलेला नाही. गोवर्धन तरी एक वल्मिक कपटी म्हणून गिळीला पावक कपटीची कंस कळवळ्यात नादिक मारिले येईन गोवळे. आणि अशा रीतीने काल यवनाधिक जी काय राक्षस होती यांना जी काय मारणं ती गरीब होती. विनाकारण असं गरीबावर अन्याय केलाय. कृष्ण काय मोठा पराक्रमी नाही आणि सर्व असणारं खोटं कापट्य करून हे केलेलं आहे. की काय स्वतः समोरासमोर किंवा युद्ध करण्याच्या भानगडीत पडून असं काही पुरुषार्थ दाखवलेला नाही. तर सर्व चौर्य कर्म करून कापट्य कारस्थान करून केलेलं आहे. तस्करा माझी अतिश्रेष्ठ जरा माझी परम वरिष्ठ कपटी नायकी परम नष्ट स्वधर्म भ्रष्ट गोवळा. जारा माझी प्रमुख आहे, कापट्यामध्ये प्रमुख आहे, चोरामध्ये चौर्य कर्म करण्यात एक प्रवीण असणारा हा कृष्ण आहे. आणि म्हणून त्याची पूजा केली का काय? आणि तुम्ही पण त्याच लायकीचे आहात. अरे भीष्मा तू परम दुर्जन काशीपतीची कन्या नेली हिरोन त्यात एक स्त्रीने दिला प्राण तुझवर नपुसका. आणि हे नपुसंका भीष्मा तू तसलाच आहे, तुझी बी लायकी तसलीच आहे. तू काय केलं तर ते काशीपती राजाकडे गेला आणि अंबिका आणि अंबालिका तिघीचं अपहरण करून आणलंस, पळवून आणलंस. असा तू नालायक असणारा तू पण आहेस. लोकांशी निरोपीसी धर्म पुढा तूची करीसी धर्म आयसी निंदा ऐकता भीमा गदा सावरून आणि अशा रीतीने या ठिकाणी वेदतज्ञ असल्यासारखं दाढी काय वाढवले, सर्वाचा भीष्म म्हणतोस, पितामह म्हणतो. आणि अशा प्रकारचं नुसतं बाहेरूनच तू दिखाऊ दाखवतोस आणि सर्व असणारा तू बी तसाच चोऱ्या करणार आहेस. जैसा केवळ खंदिरागार तैसे रक्त दिसती नेत्र मने हे दुर्जना पवित्र चूर्ण करीन गदा घाये. आणि अशा रीतीने या ठिकाणी हे सर्व अपवित्र आहेत. आता आम्ही काय करीन, आमच्या गदा घायला ही सर्व असणारे या ठिकाणी सर्वांचा नाश करणार आहोत. अशा रीतीने ते मोठ्याने अकराळ विकराळ अशा ठिकाणी गर्जना करू लागले आहेत, वलगुल लागलेले आहेत. भीष्मे धरुणी भीमाचा हात मने क्षणक एक राहे तू याच्या आयुष्य उरले किंचित जवळ आणत पातला. क्रोध निर्माण झाला, रागावले. भीमदादा रागावले, हातामध्ये घडा घेतली, घराघरा फिरू लागला. एका टप्प्यातच यांचा घात करतो म्हणजे. आणि त्यावेळेस भीष्माचार्यांनी महाराजांनी सांगितले की थांबा, याच थोडस अल्प आयुष्य आहे, थोडस आयुष्य शिल्लक आहे आणि म्हणून थोडस थांब भीमदादा. आणि त्यांचं आयुष्य संपल्यानंतर याचा मृत्यू आहेच. शिशुपाळ भीष्मासी म्हणे अवधारी सोडी भीम येऊ दे मजवरी जात वेद पतंगासी भस्म करी तैसे करी न निर्धारे. आणि हे भीष्मा या ठिकाणी सोड भीमाला, त्याचा हात कशाला धरतो तू? किती काय त्यांची पात्रता आहे आम्हाला पाहू दे. आणि अशा रीतीने तो पतंग जसा या ठिकाणी आपला मरण आल्यानंतर त्या अग्नीकडे धावतोय तसं त्या भीमाचं असणार आता ओढावलेला आहे. कृष्ण भीम अर्जुन तिघे येऊ दे एकदाची शस्त्र घेऊन विलंब करीत षड पूर्ण नाम तुझे निर्धारी. आणि अशा रीतीने भीम अर्जुन आणि अशा प्रमाणे ही जी काही भीमदादा आहे ही सर्वच असणार तिघच्या तिघ एकदम आमच्यावर सोडू दे, बघू त्यांच्या किती पराक्रम आहे हे तरी आम्ही पाहू. आयसी दुष्ट तरी बोलत ती क्षमा करून गंगासुत भीमासी म्हणे एक वृत्तांत पूर्विता तुझ सांगितो. आणि अशा रीतीने या ठिकाणी भीमदादाला थांबविलं. भीमदादाला क्रोध निर्माण झाला, रागावले, पण तू थांबविलं. आणि भीष्म सांगू लागले की पितामह म्हणाले की हे भीमा तू लक्षपूर्वक आहे,
दम घोषाची पत्नी सात्वती ते वसुदेवाची भगिनी होय निशिती तिचे उदरी हा पामपती शिशुपाळ जन्मला. आणि धमघोष राजाची जी काही बायको आहे आणि ती असणारी सातवती नावाची आणि ही वसुदेवांची असणारी बहीण होती. उपजताची बाळ पाहे नैनी भुजावरी भुजा दोन्ही कपाळी हा कपाळी नेत्र अवगुणी हा पाप खाली उपजला. आणि हा पापखानी असणारा या वसुदेवाच्या बहिणीचा मुलगा सत्यवतीचा मुलगा असणार आहे, जन्मलेला आहे. आणि याला असणार 4 पाय असणारे आहेत, 4 हात आहेत आणि कपाळावर मस्तकावर असणारा एक असणारा नेत्र डोळा त्या ठिकाणी होता. लोक म्हणती अवचिन्न माता म्हणे टाका बाहेर नेऊन तो आकाशी बोले देव वाणी वचन नटा की बाळ सर्वथा. आणि अशा रीतीने हा गाढवाने अवगुणी असणारा गाढवासारखा जन्मलेला अवगुणी होता. त्याला पुरून टाकण्याच्या विचारात होती, परंतु अवकाशातून दिव्य अशा प्रकारची अवकाशवाणी असणारी निघाली. हा होईल महाभूपती शिशुपाळ नाम ठेवी या प्रती माता विस्मित झाली चित्ती काय पुढती बोलत. आणि अशा रीतीने हा पराक्रमी असणारा राजा होईल आणि म्हणून याचा असणारा याला काही करू नका, तसंच ठेवा अशा रीतीने सांगितलं. कोणाच्या हाते याचा मृत्यू हे देवदूता वंदे निशित तो अनिक प्रतिध्वनी होत माया ऐकत सादरे. आणि अशा रीतीने त्याच्या मस्तकावर असणारा 3रा डोळा आहे. आणि ते सांगितलं की अशा प्रकारचं हे जी काय अवघुणी असणार पाय आहेत, हात आहेत आणि डोळा आहे, याचा कोणी शत्रू आहे, त्या शत्रूंची दृष्टी गेल्यानंतर, शत्रूला पाहिल्यानंतर ते अकस्मात गळून पडतील आणि फक्त 2 पाय आणि 2 डोळे अशा प्रकारचे राहतील. ज्या पुरुषाची दृष्टी करून 2 भुजा आणि 3 नयन खाली पडेल गळून या मरण त्या हाती. आणि अशा प्रकारे या ठिकाणी ज्या वीरानं ज्यानं पाहिल्यानंतर या शिशुपाळाचा असणारा डोळा गळून पडेल, हातपाय असणारे गळून नाहीसे, या ठिकाणी अवयव असणारे गळून पडतील. असं झाल्यानंतर तोच निश्चित असणारा त्या शिशुपाळाचा वैरी आहे असं समजावं. आयसे बोलून आकाशवाणी गुप्त राहिली त्याची क्षणी मग बाळ येती झाली जननी विरूप रूपे चतुर्बाहू. आणि अशा रीतीने ती आपली आई आपल्या उसंगामध्ये त्या असणाऱ्या शिशुपाळाला घ्यायची आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी दाखवायची, माझा बाळ मुलगा कसला आहे पहा म्हणून, आणि जेणेकरून याचा वैरी कोण आहे हे ते कळावं म्हणून अशा रीतीने ते प्रत्येकाला दाखवत होते. देश देशीचे भूपती बाळ पाहूया लागी येती प्रचित विलोकवया सात्वती शिशुपाळ देते त्या पुढे. आणि शिशुपाळ प्रत्येकाच्या असणाऱ्या मांडीवर द्यायची की ह्याचा वैरी कोण आहे, कोणीतरी या ठिकाणी म्हणजे मला कळून येईल, त्याला काहीतरी मागणं घालेल, अशा प्रकारची त्या म्हणजे आईची थोडीशी आवड होती. बळी भद्रा निघन निळ तेही पाहूया आले बाळ बंधू पुत्र देखता तुंबळ आनंद झाला सात्वती ते. आणि अशा रीतीने एकदा काय झालं तर कृष्ण परमात्मा आणि बलिराम दादा एकदा असणार या शिशुपाळ म्हणजे या असणाऱ्या आपल्या आत्याकडे आले. शिशुपाळ आणि वक्रदंत दोघे कृष्णा पुढे आले रांगत कृष्ण दृष्टी पडता अकस्मात भुजा गळून पडली. आणि अशा रीतीने शिशुपाळ आणि वक्रदंत हे दोघे खेळत खेळत आले आणि कृष्णाच्या जवळ मांडीवर आल्यानंतर कृष्णाची दृष्टी गेल्यानंतर त्या ठिकाणी हात पाय गळून पडलं, 3रा डोळाही त्या ठिकाणी अदृश्य झाला. कपाळीच्या तिच्या नयन तत्काळीची गेला जिरून मातेशी चिंता धरून प्राप्त झाली ते धवा. आणि अशा रीतीने हे पाहिलं त्यावेळेस त्या सत्यवती आईला वाटलं की काय करावं आता, हा निश्चित माझ्या मुलाचा वैरी असणारा कृष्ण आहे आणि हे कृष्णा माझ्या मुलाला काहीतरी जीवदान दे, तू मारू नकोस, अशा रीतीने त्या ठिकाणी बोलू लागला. मग अरे पुढे पदर पसरुणी पित्र भगिनी मागे पुत्रदान म्हणे यासी तू न मारी म्हणून भाष्य दे मजला. आणि हे कृष्णा या ठिकाणी मला वचन दे, भाग दे, शपथ दे की तुझ्या मुलाला मी मारणार नाही, माझ्या शिशुपाळाला या ठिकाणी शिशुपालाचं कितीही अपराध झाला तर मी सहन करीन, मी त्याच्यावर या ठिकाणी अभयहस्त ठेवीन, त्याचा वध करणार नाही असं. श्री कृष्ण बोले साच वचन शत अपराध क्षमा करीन अधिक झाल्या बोळवीन मोक्ष सदन निर्धारे. आणि त्यावेळेस कृष्णानं सांगितले की हे आत्या या ठिकाणी मी काय करीन तर तुझ्या मुलाचा अपराध
जवळजवळ 100 अपराध मी सहन करीन. 100च्या वरी जर वाढला, 100च्या वरी 101 जर झाला की मग मी काय करीन, तर मग मी सहन करणार नाही. कारण सहन करण्याची एक कॅपॅसिटी, एक मर्यादा असते आणि त्या मर्यादेचं उल्लंघन झाल्यानंतर मी कधीही थांबत नाही. आयसे बोलिता गोविंद मातेशी झाला आनंद, मने कासया करील शत अपराध, मग राम मुकुंद बोलविले. आणि अशा रीतीने त्या आईला वाटलं की 100 अपराध माझा मुलगा कशाला करतोय आणि हे कदापि करायचं नाही. आणि 100 1 2 3 करील. कृष्ण असणारा या ठिकाणी काय करील तर सहन करील. त्याला मी वचन दिलेलं आहे, भाग दिलेले आहे आणि म्हणून 100 अपराध कधीही करणार नाही असं तिला वाटलं. या लागी एक भीमा निशित, त्या शत अपराधांचे होय गणित, या लागी श्रीकृष्ण निवांत वाट पाहत समय. आणि अशा रीतीने भीष्माचार्य महाराज असणारे भीमाला सांगायला लागलेले आहे की हे भीमदादा हा अवगुणी आहे. अशा रीतीने याचं मरण असणार, अपराध असणारे 100 झालेले आहे, थोडस कमी आहे म्हणून थोडस थांब, आता त्याचा मृत्यू जवळ आलेला आहे. ही कथा असणारा भीष्म महाराज असणार भीमाला सांगत आहे. हे शिशुपाळ वक्रदंत पूर्वीचे दैत्य उन्मत, रावण कुंभकर्ण निश्चित, राम अवतारी दिली जे. आणि हे असणाऱ्या भीमा, ही जी काय शिशुपाळ आणि वक्रदंत आहेत, हेच पहिलं सत्ययुगाच्या ठिकाणी ज्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्र होते आणि त्या काळामध्ये असणारा कुंभकर्ण आणि रावण हेच आहेत अशा रीतीने त्या ठिकाणी सांगत आहे. येणे पूर्वी येऊन मिथिलेसी, दावला वरावया सीतेसी, भार्गव चाप नुसले मानसी परमखेद पावला. आणि काय आताच या ठिकाणी या ठिकाणी मृत्यूला फाटा फुटल्यासारखं बोलतोय काय. पूर्वजन्मामध्ये असं त्या ठिकाणी मिथिला नगरीमध्ये जनक महाराजांनी या ठिकाणी स्वयंवर हरखोदंड त्या ठिकाणी ठेवलं होतं आणि ते देशोदेशीचे भूपती त्याही ठिकाणी असेच आता जसे आलेले तसेच त्याही ठिकाणी आले होते. आणि त्याही वेळेस असंच या ठिकाणी नाही ती त्या ठिकाणी वल्गना केल्या, नाही ती बळे या ठिकाणी विनाकारण या ठिकाणी कुत्र जसं भुकावं तसं नाही ती काय पात्र न विचारशी तसं पात्र न विचारता त्या ठिकाणी काही असंच निर्लज्जपणानं त्या ठिकाणी बोलत होता. तोची शिशुपाळ पापखानी वरावया धावला रुक्मिणी, तेने पराजय पावला रणी जरासंध समवेत. आणि अशा रीतीने तोच पापखानी असणारा आताही रुक्मिणी वरान करण्यासाठी तोही या असणाऱ्या रुक्मिणीच्या स्वयंवर मंडपामध्ये आला होता. तिथेही तसाच वल्गना करत होता आणि तिथेही त्या ठिकाणी तिथून पळून आला. तो द्वेष धरुणी मनात दुर्जन कृष्ण निंद करीत, तरी शत अपराध झाले भरत, जवळ आण तयासी आला. आणि त्यांचा अंत जवळ आला. म्हणजे आता जवळजवळ 100 अपराध पूर्ण होत आलेला आहे म्हणून त्याचा असणारा आता प्राण जवळ आलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी कृष्ण परमात्मा आता एका क्षणातून त्याचा आता प्राण आकर्षित येईल. आणि अशा रीतीनं मग थोडस थांब. ऐकता भीष्माचे वचन क्रोधे भडकला धम घोष नंदना, जैस स्नेहे शिंपित कृष्णान अधिक प्रज्वळे. क्षणामध्ये जशाप्रमाणे या ठिकाणी द्रव्य टाकावं, आहुती द्यावी, त्यावेळेस जसा असणारा भावाग्नी भडकला जातो तशाप्रमाणे हा असणारा भंगोष नंदन तो शिशुपाळ विनाकारण त्या ठिकाणी चौतुळ त्या ठिकाणी बोलू लागला. म्हणे रे बंदीजन पुसका किती रे वाखानिसी त्या गोरक्षका, जे जे येते सवनासी योग्य दे कान वाखानिसी त्यासी. आणि अशा रीतीने या ठिकाणी विनाकारणच वाखाणू लागलेला आहे, कीर्ती करू लागलेला आहे. त्या असणाऱ्या कृष्णाचं मोठेपणा या ठिकाणी गावू लागलेला आहे की आता कुठपर्यंत तुमचं ऐकून घ्यायचं असा तो वल्गना करू लागलेला आहे. चोर जार कपटी केवळ बहुत माजला हा गोपाळ, गोकुळ चौंढाळी सगळं कपटी आमांगळ नष्ट हा. कृष्णानं त्या गोकुळामध्ये सगळ्यात चौर्य कर्म केलेलं आहे. गाई चोरल्या, काय वासरं चोरली, काय दही दूध चोरलं, गवळणीला यांनी रंगवत्सना केल्या, दाहीच्या प्रकारच्या विटंबना केल्या आणि असा असणारा चार जोर अशा प्रकारचा हा असणारा कृष्ण आहे. आणि तुम्हाला की काय वाटतं की देवादिदेव कृष्ण आहे. जालंधराची पत्नी वृंदा सती येणे ती भगिनी मानिली होती, तैशीची रतला निश्चिती नभी चित्ती पाहता ते. आणि अशा रीतीने हा तो असणारा शिशुपाळ सांगायला लागला की तो काय कृष्ण चांगला आहे काय. तो जालिंधर नावाचे जी काही होते आणि जालिंधर नावाची जी पत्नी असणार जी काही वृंदा
आणि त्या वृंदेचं असंच त्या ठिकाणी काय केलं तर तिचं पाठीवर वृत्ती असणारं हरण केलेलं आहे. परदारागमनी आणि कपटी या समान तुझ्या नाही सृष्टी ऐतिहासी काय वाकिनीची गोष्टी वारंवार मुळा तू. आणि अशा रीतीने हे मुळात मूर्ख आहेस आणि अशा रीतीने तू चोऱ्या करणारा, कपट कारस्थाना करणारा, परस्त्रीचं अपहरण करणारा असा तू कृष्ण आहेस. मग म्हणे उठा वगे जण आधी घेऊ या भीष्माचा प्राण तिल प्राय कुकटेवरून येतीची आणि अशा रीतीने त्या ठिकाणी शिशुपाल मोठ्याने गर्जना करू लागला की उठा बंधूनो, आता वेळ आज जवळ आलेली आहे. ह्या सर्वांच्या पहिल्या प्रथम असणाऱ्या भीष्माचार्य महाराज जे काही म्हातारे आहेत त्या म्हाताऱ्याचा आधी वध करायचा आणि मग इथूनच कार्यारंभाला प्रारंभ करूया. याज्ञिकी मिळवणी भोवते यज्ञ पशु वदिती मुष्टी घाते तैसे वधावे यावर दांते येण्या आणि ह्या यज्ञकुंडामध्ये आपण काय करू तर सर्वांचा या ठिकाणी वध करू आणि रक्तच या यज्ञामध्ये या ठिकाणी आहुती देऊ. तेल तप्त कडईत तापोणी उत्तम आजिताची हात घालावा भीष्म की शस्त्रे तापवून परम खंडेयाची करावी. आणि काय करू तर ह्या कढई तेलाची ठेवू आणि ह्या कढईमध्ये उकळत्या तेलामध्ये ह्या भीष्माला टाकू. हा सर्वांचा असणारा मूळ आहे आणि हेच कळीला कारण आहे आणि मूळ ह्याचं छेदल्यानंतरच या ठिकाणी पारंब्या या ठिकाणी काय करू शकत नाही. म्हणून ह्याचं मूळ आधी काय करू तर या भीष्माला ज्या तेलाच्या कढईमध्ये टाकू. मग बोले गंगासुत बोलिले जो न करी सत्य त्याचे पूर्वज समस्त मानर की पचतील. या ठिकाणी भीष्माचार्य महाराज बोलू लागले की जो बोलतो तो काही करू शकत नाही, जो बोलतो तो कधीही करत नाही, करणारा वेगळाच असतो. ज्याचा तोंडामध्ये आवाज असतो तो काहीच करू शकत नाही. आणि असं म्हटल्यानंतर या ठिकाणी या शिशुपाळाला राग आलेला आहे. तुझ्या माथ्याचा मुकुट तो म्या पदघात केला पिष्ट जरी बोलिले वचन स्पष्ट खरे करून दाविसिना. आणि अशा रीतीने तुझ्या जे काही माथ्याचा मुकुट आहे, शिशुपाळाचा मुकुट असणारा तो काय अनेक राजाचा तो मुकुट होता. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी काय होता तर म्हणून की मी पिष्ट केलेला आहे. आणि अशा रीतीने भीष्माचारी बोलत आहे. भीष्म सिंहा पुढे जंबूक समस्त करिता युद्धाची तुम्ही मात वज्रधारा दगदगीत करुणे करुणी खंड केवी. आणि अशा रीतीने या ठिकाणी भीष्म बोलायल्यानंतर सर्व सभा स्तब्ध झालेली आहे, सर्व शांत झालेले आहेत. आज जयाची जननी तो सिंहाची बिडो पाहेरणी पिपिलका मने थळक हानोनी दिग्गज खाली पाडीन. आणि अशा रीतीने आज वेगळंच आगलं वेगळंच झालेलं आहे. जे आजेचे आहे शेळी असणारी ते विनाकारण त्या असणाऱ्या सिंहाच्या बरोबरी विनाकारण कशाला यायचं. बळ हे ओढून आळी का विदारून मारेन म्हणे विनायका मशक म्हणे होणी धडका मेरू मंदिरा डोलवीन. आणि एखाद्या मशकाना म्हणावं की या मेरू मंदार पर्वताला मी धडक मारीन आणि पिष्ट करीन, हे जसं काय शक्य आहे का? ते कदापि शक्य नाही. आणि अशा रीतीने एखाद्या असणाऱ्या आळीनं त्या ठिकाणी म्हणावं की मी काय करीन तर या इंद्राच्या वज्रास्त्र मी चूर्ण करीन, ते जसं जमणार नाही तसं. घुंगरुडा ऐसे वदन म्हणे पर्वत सगळा घासीन पतंग अग्निसी म्हणे तुझं गिळीन सूड घेईन खांडव वचनाचा. आणि अशा रीतीने त्या पतंगानं जर म्हटलं तर त्या खांडव वनाचा सगळी अग्नी मी गिळून टाकीन, तर ते जसं पतंगाला शक्य नसतं तशाप्रमाणे मूर्ख या ठिकाणी कितीही बोलून त्यांचा काहीही उपयोग होत नाही. स्वतंतु सूत्रे करुणी उर्णवना झाकीन म्हणे धरणी वृश्चिक अभिमानी वाहे म्हणी तोडोनी पोणोनी वज्रांती. आणि अशा रीतीने एखाद्या त्या कोळ्यानं म्हणावं की मी काय करीन तर वस्त्र तयार करीन, या सर्व असणारा ब्रह्मांडाला मी झाकून टाकेन, ते जसं त्या किटक्याला जमत नाही तशाप्रमाणे. की रासवे बिद्र बांधून नारदा पुढे मांडिले गायन की मुशक कटकावरून वास की रूपातीला. आणि अशा रीतीने एखाद्या कोल्यानं किंवा त्या असणाऱ्या हसवलानं म्हणावं की मी काय गायन करण्यात किती श्रेष्ठ आहे, ते जसं ते सामगायना पर्यंत ते जसं योग्य नाही तशाप्रमाणे. की सध्यानं पंडिता पुढे बोलावया आली मुळे की जुंबका आपले पवाडे
व्याघ्र पुढे दाविती. आणि अशा रीतीने पंडिता पुढे मूर्ख लोकांचं काही चालत नसतं किंवा तशा प्रमाणे या ठिकाणी ते जंबूक असणार कोल्हा आहे आणि त्या सिंहा पुढे काही त्या कोल्ह्याचं चालत नसतं. माझ पुढे काय आदित्य मनवून निंदा करी खदत मरण काय होय निपात तैसे तू झाले रे. आणि अशा रीतीने सूर्य आहे आणि सूर्य माझ्यापेक्षा क्षणभंगूर आहे असं एखाद्या त्या सोनकिडेनं म्हटलेलं ते जसं यथा योग्य होत नाही तशा प्रमाणे काळ मृत्यूची छाया पडली मृत्यू वेळ जवळ आली ऐकून शिशुपाळ ते वेळी अगदीचा वेशला. आणि अशा रीतीने मृत्यू असणारा शिशुपाळाचा जवळ आलेला आहे म्हणून या ठिकाणी मृत्यूला त्या शिशुपाळाचा फाटा फुटलेला आहे म्हणूनच त्या ठिकाणी वल्गना करू लागलेला आहे. शस्त्र काढून वेगेसी म्हणे कृष्णा उतरे झुंज माझसी नपुसक काय बैसलासी लाज कैसी तुझसे तुते. आपल्या हातामधील असणारा खडग उपसलेला आहे आणि बाहेर काढत कृष्णाला म्हणताय की हे कृष्णा या ठिकाणी बाहेर ये तू षंड आहेस नपुसंक आहेस आणि या ठिकाणी मी तुझा आता या ठिकाणी आता वध केल्याशिवाय राहत नाही. तू जे रुसने समजणे दोन्ही मी शिशुपाळ तृणप्राय मानी गोरक्षका तुझा अजूनही लज्जकार न वाटे. हे गाई राखणाऱ्या कृष्णा या ठिकाणी तुला लाज नाही भीती नाही आणि तू काय करतोस तर विनाकारण षंडपणा घेतलेला आहे. तू रुसणं तुझं तुझं मी ओळखलेलं आहे आणि आता ही सर्व बाजूला सार आणि गला या ठिकाणी जवळ ये. पजोनिया तू गोळा उरशनी कुळासी डाग लाविला तू चोरून नेली रुक्मिणी वेल्लाळा ते नवरी माझी निर्धारे. आणि अशा रीतीने हे मूर्खा तू काय केलं आहेस तर तू कुळाला या ठिकाणी बट्टा लावलेला आहेस डाक लावलेला आहे अशा प्रकारचा तू दोष लावलेला केलेला आहेस. आणि तू काय केलं तर मला देणारी ती असणारी रुक्मिणी होती परंतु त्या रुक्मिणीचं हरण करून तू इथून तू पळून गेलेला आहेस. रुक्मिणी आधी अर्पिली माते म्या मनीच भोगले तिथे मग ते प्राप्त झाली तू ते माझे उच्चिष्ट गुराखिया. आणि हे गुराख्या मला या ठिकाणी कृष्णा मलाच या ती असणारी शिशुपाळ म्हणत आहे की मीच असणारी रुक्मिणीला मनोमन वरण केलेलं होतं मीच मनानच आधी या ठिकाणी भोगलेली होती आणि तू असणार नंतर त्या रुक्मिणीला त्या ठिकाणी वरण केलं. जैसे भोगिले वस्त्र बहुत ते भटासी देती भाग्यवंत तैसे रुक्मिणी म्या भोगिली निश्चित तुझ ते प्राप्त झाली. आणि अशा रीतीने मी मनोमन ती असणारी रुक्मिणी भोगलेली आहे आणि तशाप्रमाणे वस्त्र या ठिकाणी अर्पण करतात आणि स्वतः स्वीकार करून ते असणारे इतरांना ते दान देऊन टाकतात परंतु ते पहिल्या प्रथम असणार ती स्वीकार केलेला असतो म्हणजे ती पहिल्या प्रथम मालकाची झालेली असते आणि तशा रीतीने रुक्मिणी ही माझी आहे आणि नंतर तू स्वीकार केलेला आहेस. पुष्पहार बघून टाकीला तो बनगे जैसा उचलून नेला की रावणी चोरून नेली जनक बाला तैसी रुक्मिणी तू नेली. आणि अशा रीतीने फुलांचा पुष्पांचा हार असणारा पहिल्या प्रथम कीर्तनकाराला घातला जातो भगवंताला घातला जातो आणि तोच हार नंतर एखादा भनक म्हणजे भिकारी त्या ठिकाणी बाहेर घेऊन जातो. तशा प्रमाणे ती भिकाऱ्याला प्राप्त झाला म्हणजे काय तो भिकाऱ्याचा नसतो तर तो आधी वेगळ्याचा असतो. शालो पवित्र तुझ परिस कदा नातळे आंबेस नवरी जे नेमिले आणि कास ते सर्वता न परणावी. आणि अशा रीतीने या ठिकाणी पहिल्या प्रथम असणारे ही माझी होती मी त्याला असणार वरण केलेलं होतं आणि अशा रीतीनं तू नंतर नेलेली आहेस आणि म्हणून ही तुझं बोलणं सगळं असणार पात्र दुसऱ्याला वाढलेलं होतं जेवणाचं पात्र दुसऱ्याला वाढलेलं होतं परंतु तू काय केलंस तर तू माझं पात्र आहे म्हणून तू या ठिकाणी नेलं जसं भनन गाणं त्या ठिकाणी भिकाऱ्यानं ती पात्र न्यावं तशा प्रमाणे ज्याचे नावे जे पात्र वाढिले आणि के नेता उच्चिष्ट झाले हे धर्मा शास्त्री बोलले तुझं न कळते कर्म भ्रष्टा. या ठिकाणी तू मूर्ख आहे तुला धर्म पात्र याचं या ठिकाणी शास्त्र विधी विधान तुला काहीच माहिती नाही. अरे जेव्हा या ठिकाणी पात्र त्याच्या नावानं वाढलेलं असताना तू या ठिकाणी दुसऱ्याला खाणं म्हणजे ते योग्य नाही तशा प्रमाणे तू हे केलेलं आहे. श्री कृष्ण म्हणे रे दुर्जना महानिंदका दुष्ट मलिना तू अग्रपूजा इच्छितोस ना तरी आता घेई निर्धारी. अरे अशा रीतीने या ठिकाणी कृष्णाने काय केलेलं आहे तर रागावलेले आहेत
आणि रागावून हे दुष्टा हे मूर्खा तुला अग्रपूजेचा मान पाहिजे ना, त्यासाठी तुझी तळपळ जळपळ होऊ लागलेली आहे का? तर यासाठी तुला अग्रपूजेचा मान तुला आताच देतो, म्हणून कृष्ण रागावलेले आहेत. आयसे बोलून शिराब्दीच्या रमण केले सुदर्शनाचे स्मरण, तेव्हा अकस्मात येऊन कृष्ण हस्तकी संचरले. आणि त्यावेळेस भगवंताने त्या सुदर्शन चक्राचं स्मरण केल्यानंतर अचानक ते असणारं सुदर्शन चक्र भगवंताच्या हातामध्ये आलेलं आहे. जैसा कल्पांती सादित्य तैसे सुदर्शन दगदगीत, शिशुपालावरी सोडिले अकस्मात वैकुंठनाथ आणि अशा गीत अशा प्रकारचं जी काही सुदर्शन चक्र आहे आणि हे चक्र असणार गरगर गरगर फिरू लागलेलं आहे आणि ते कल्पांताचा अंत करणारं ते कल्पांतीचं क्षेत्र असणार आणि ते सुदर्शन चक्र भगवंताच्या असणाऱ्या हातातून सुटलेलं आहे. तत्काळ शिशुपाळाची छेदिले शिर, निराळे पण ते उडाले सत्वर, मुखे गर्जना करी थोर म्या यदवीर ते धवा. आणि अशा रीतीने ते भगवंताच्या हातून ते सुदर्शन चक्र सुटलं आणि त्या शिशुपाळाचं शिर असणं घरापासून वेगळं झालं. सर्वांना अतिशय आनंद निर्माण झाला. आनंदामध्ये या ठिकाणी कृष्णाचा जे जयकार करू लागले आणि फुलांची वृष्टी देऊ लोक त्या ठिकाणी. तत्काळ शिशुपाळांची छेदिले शिर, निराळे पण ते उडाली सत्वर, मुखे गर्जना करी थोर म्या यदवीर जिंकला. आणि अशा रीतीने या ठिकाणी कृष्णाचं शिर असणार त्या धडापासून वेगळं झालं आणि नंतर या ठिकाणी म्हणू लागले की आम्ही कृष्ण जिंकला, कृष्ण जिंकला. शिर मागोते उतरले ते श्रीकृष्ण चरणाजवळी पडिले, आंतरज्योती निघाली ते वेळे कृष्ण रूपी प्रवेशला. असणारं शिर धडापासून वेगळं झालं आणि ते शिरकमळ असणाऱ्या भगवंताच्या कृष्णाच्या कृष्णाच्या पायावर त्या ठिकाणी पडलेला आहे, दर्शन घेऊ लागलेलं आहे. आणि त्या शिशुपाळाची जी काय अंतर्ज्योत आहे आणि ती प्राण असणारा निघून या कृष्णरूप झालेला आहे, कृष्णाच्या ज्योतीमध्ये ते विलीन झालेला आहे. बाल सूर्यासारिखे तेज अद्भुत, ज्योती श्रीकृष्ण हृदयी प्रवेशत, जैसे लवण जळी विरत की गगनांत जाळला. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी काय झालेलं आहे तर बालसूर्य उगवावा तशा प्रकारचं धगधगीत त्या असणाऱ्या शिशुपाळाच्या शरीरातून जी काय प्राणज्योत आहे आणि ती प्राणज्योत निघाली आणि कृष्णाच्या असणाऱ्या ज्योतीमध्ये विलीन व्हायला लागली. जशाप्रमाणे लवण मिळविता जेळे काय उरले निराळे, मिठाच्या हाती मिठा पाण्यामध्ये या टाकल्यानंतर त्या ठिकाणी एकरूप होते, तद्रूप होते. तशा प्रमाणे या ठिकाणी कृष्णरूप तो असणारा शिशुपाळ झालेला आहे. सांडून जीवदश संपूर्ण शिशुपाळ झाला कृष्ण, त्वपद तत्पद जाय हरपोन तैसा लीन झाला. अशा रीतीने त्या ठिकाणी ज्योत असणारी कृष्णात विलीन झाली म्हणजे तो कृष्णरूप झाला. तत्वपद स्वपद म्हणजे अहंकार त्यागीत असणारे जे पद आहे, अहंकार विरहित आहे आणि तत्वपद म्हणजे अहम ब्रह्मास्मित अशा प्रकारची अवस्था त्याची झालेली आहे. की पूर्ण जळी जळबिंदू पडिला तो माघारा नाही परतला, तैसा शिशुपाळ गोळा झाला नाही उरले वेगळेपण. आणि अशा रीतीने त्याचं वेगळेपणाच राहिलेलं आहे का नाही. या ठिकाणी आपण कापुराच्या वाटी उजळले जो ती ठाई समाप्ती झाली जशी त्या तिथे ठिकाणी अवशेष शिल्लक राहत नाही, काजळी राहू शकत नाही आणि ते असणार तेजरूपच त्या ठिकाणी होत. तशाप्रमाणे त्याची अवस्था झाली. हे वैकुंठीचे द्वारपाळ जय विजय निर्मळ, सनकादिकीचे शापिता तत्काळ दैत्य योनीत अवतरले. आणि अशा रीतीने तेच असणाऱ्या वैकुंठाच्या ठिकाणी राहणारे जी काही असणारे द्वारपाळ असणारे जय विजय आणि तेच जय विजय आणि अशा प्रकारे वैकुंठाच्या विष्णूच्या ठिकाणी राहणार ते द्वारपाळ असणारे जय विजय होते आणि तेच असणार सनकादिक बंधूंनी असणार त्या दोघांना त्या जय विजयाला त्या ठिकाणी शाप दिला. हेचे हिरण्याश हिरण्यकश्यप जाण, हेची झाले रावण कुंभकर्ण, तेची हे शिशुपाल वक्रदंड पूर्ण. आणि तिथं स्वर्गामध्ये असणाऱ्या वैकुंठाच्या ठिकाणी हुन्मत झाले, या ठिकाणी दारू प्राशन केली, पिवणं ते केलं आणि
अनेक प्रकारचं त्या ठिकाणी जे काय करू नये ते त्या ठिकाणी केलं आणि अशा रीतीने दारू पिऊन नग्न त्या ठिकाणी झाले आणि अशा प्रकारचं तिथं आचरण अशुद्ध असं भ्रष्ट झाल्यानंतर तिथे शाप मुक्त शाप त्या ठिकाणी झाला आणि म्हणून तेच असणार या ठिकाणी कुंभकर्ण रावण झाले आणि तेच पुन्हा असणार पुन्हा परत इथं छळाला आलेले आहे आणि अशा रीतीने हेच जय विजय शिशुपाळ आणि वक्रदंत हे दोघे या ठिकाणी हे जय विजय म्हणून होते. परम भक्त शिशुपाळ बळेचे हरी रूप झाला तत्काळ हातीची वस्तू सोडून नेत बाळ तैसी जी केले यथार्थ. आणि अशा रीतीने तोच असणारा शिशुपाळ शिशुपाळ हा असणारा कसा आहे तर तो भक्त आणि म्हणूनच तो हरिरूप झाला भक्त होता म्हणूनच म्हणजे द्वेषानं भक्ती केली आणि द्वेषीच्या भावे हरिरूप झाले भाव हरखले देहादी आणि द्वेष केला भगवंताचा द्वेष केला द्वेषानं भगवंताला शिव्या देत 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 तो तद्रूप झाला म्हणजे आळी असणारी जशी भिंगुरटी नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात की भिंगुरटी किटका ते धरी कोंडिले बिनती माझारे घरी ते मरण भय ध्यान करी निरंतर ब्रह्मरीचे ते ध्याने ब्रह्मर होय किटी अशा रीतीने ते असणारी आळी असणारी त्या घरामध्ये नेली जाते आणि तिला सतत दंश केला जातो त्या आणि मग ती असणारी जी काही गाणी आहे ती सतत वेदना त्या आईला होत असल्यामुळे ते द्वेषानं काय होतं तर त्या आईलाच एक दिवशी काय होतं तर पंख फुटतात आणि ती असणारी स्वतःच आळीरूप नाहीच होतं आणि ती ब्रह्मर तिला एक दिवशी ब्रह्मर होत पंख फुटले जातात तशा प्रकारची म्हणजे तिची द्वेषानं कशी त्याची अवस्था होती तसंच हे द्वेषानं या ठिकाणी भाव हरपणे द्यावी आणि म्हणून द्वेषानं हे शिशुपाळ वक्रदंत भगवंताची भक्ती त्या ठिकाणी करत होते. ती श्री जन्मी निश्चिती कृष्ण दिदली अक्षय मुक्ती हृदयी ठेविला अंतर ज्योती महाभक्त म्हणून या. अशा रीतीने या तिसऱ्या जन्मामध्ये या दोघांना मुक्त केलेला आहे आणि ती अंतर्ज्योत म्हणून भक्त म्हणूनच तिचा स्वीकार केला आणि आपल्या हृदयाच्या ठिकाणी त्यांची ज्योत असणारी सामावून घेतली आहे विलीन केलेली आहे. आसो झाला जय जयकार पुष्पवष्टी वर्षती संभार दुष्ट पळाले समग्र वक्रदंत सहित पये. आणि अशा रीतीने या शिशुपाळाचा या ठिकाणी वध झालेलं पाहिल्यानंतर बाकीचे जे काही असणारे दुष्ट होते आणि हे दुष्ट या ठिकाणी आपला प्राण वाचवण्यासाठी पळून गेलेले आहे. कौरवांतरी चिंताक्रांत म्हणते आमचे उन्हे पडले बहुत एका आनंदे टाळ्या वाजवित बरे झाले म्हणून या. या ठिकाणी कौरवांचा मात्र झळफळाट उठू लागलेला आहे अंतकरणामध्ये वाटू लागलेलं आहे की आमचं बळ कमी झालं आमचा साथीदार गेला असं या ठिकाणी त्यांना अंतकरणामधून वाटू लागलेलं आहे. पण वरवर या ठिकाणी जसं या ठिकाणी पांडवाला जसा आनंद होत आहे तसं वरवर त्या ठिकाणी कौरव देखील आनंद दाखवू लागला आहे. सा शिशुपाळ पावला निज धाम पार्थ प्रति निरोप धर्म म्हणे याचे प्रेत करा भस्म जात वेद माझारी. आणि अशा रीतीने त्या शिशुपाळाचं जे काही शरीर आहे ते यथाविधी असणार त्याचं असणार जी काही असणार त्याला अग्नी विलीन काही म्हणजे काही असणार मृतिकेमध्ये विलीन केलं जातं काही गंगेमध्ये विलीन केलं जातं आणि जशाप्रमाणे त्यांची जी काही विधी आहे तशाप्रमाणे त्यांना या ठिकाणी अग्नी लावा अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलत. मग शिशुपाळांचे राज्य होते ते दिले त्याच्या पुत्रा ते धर्मराजे समस्त राया ते वस्त्र अलंकारे समर्पिले. आणि अशा रीतीने शिशुपाळाचा वध झाल्यानंतर शिशुपाळाचा मुलगा असणारा त्या राजावर राजाधिराज म्हणून या ठिकाणी सर्व त्या राजाची सूत्र हातामध्ये घेऊन या ठिकाणी त्या राजा म्हणून त्या ठिकाणी त्याचा अभिषेक केलेला आहे आणि सर्वांना या ठिकाणी वस्त्र अलंकार दागिने वगैरे देऊन सर्वांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कमतरता त्या ठिकाणी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अवघी आसी गौरी युधिष्ठिर पूजा मान पावणे समग्र गेले नगर आपुलाले. यज्ञाच्या ठिकाणी ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वैश्य हे चारही वर्णातील जी काही असणारी लोक आलेली होती आणि त्यांचा यथायोग्य अशा प्रकारचा त्या ठिकाणी सत्कार केलेला आहे मान सन्मान देऊन त्याचा या ठिकाणी सन्मान अशा प्रकारचं परिपूर्ण त्यांना या ठिकाणी आदरातिथ्य केलेला आहे. आवव्रत स्नान केले ते सकळ लोक सुनात झाले
सहपरिवारे सीते वेळे श्रीकृष्ण निघाले द्वारकेसी. आणि अशा रीतीने हा यज्ञ असणारा संपन्न झाला, परिपूर्ण झाला आणि त्याचं फळ त्या ठिकाणी प्राप्त झालं. आणि हा असणारा पुण्यकाळ, पुण्ययोग सर्वांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला. सर्वांना अतिशय आनंद झालेला आहे. सर्वांनी अशा प्रकारचं सुस्नान केलेलं आहे. आनंद निर्माण सर्वांना झालेला आहे. आणि आपापल्या निजधामाच्या ठिकाणी ते सर्व असणारे देशी देशीचे राजे कृष्ण परमात्मा निघून चाललेले आहेत. धर्मासी म्हणे कमलोद्भव पिता आम्हासी निरोप देई आता. धर्मेचरणी ठेविला माता कंठ झाला सद्धित. पिता असणारा कृष्ण परमात्मा विनंती करू लागले की हे धर्मराजा आम्हाला आता जाण्याची परवानगी द्या, असा निरोप द्या. असं सर्वांचा निरोप घेऊन आपापल्या ठिकाणी निघून चाललेले आहे. धर्मराजे प्रेमे स्पंदत जो ऐसे न मनोची सत्य. पुढते लवकर यावे म्हणत धन्य भक्त धर्मराज. आणि अशा रीतीने धर्मराजाच्या डोळ्याला पाणी आलेलं आहे. आणि आता असा हा आनंदाचा सोहळा आपण कितीतरी दिवस हा एकत्र आलो, आनंदानं हा असणारा सोहळ्याचा उपभोग घेतला. आनंद झाला. आता आपल्या कधी जाती भेटी पडे, कधी हा योग येईल आणि असंच आनंदाने एकदा येऊ बसू असं सर्वांना त्या ठिकाणी आनंद. त्या धर्मराजाला त्या ठिकाणी डोळ्यातून अश्रू आलेले आहे. भीम अर्जुन नकुळ सहदेव तयासी पुसत वासुदेव. कुंती द्रौपदी सुभद्रेपती माधव स्नेहाज्ञा मागत असे. आणि अशा रीतीने पाचू पांडव यांनाही सर्व असणारे आज्ञा मागू लागलेली आहे. जाण्यासाठी आम्हाला परवानगी द्या. बास आता झाला सगळं आम्ही सर्व असणारे आता सांग. परिपूर्ण असा सोहळा झालाय आणि आता आमच्या गावाला आमच्या नगरीकडे जायचं आहे म्हणून सर्व असणारे या ठिकाणी परवानगी घेऊ लागलेले आहे. तव ते म्हणती श्रीपती जेथे पद तुझे उमटती. तेथे आमचे मस्तका सोनिश्चिती आहेची करी रमावरा. या ठिकाणी पुन्हा पुन्हा तुझं ध्यानधारणा आम्हाला करावं असं वाटतंय. तुझं नामचिंतन आमच्या मुखामध्ये येतंय. तुझी दृष्टी असणारा तुमच्या दृष्टीनेच आमचं मन वेधलं गेलंय. आमची सर्व गात्र असणारी सर्व इंद्रिय असणार. डोळ्याला आमच्या तसंच वाटतं की तुझीच मूर्ती पाहावी, कानाला तुझंच गुण ऐकावं, मनाला तेच घ्यावं असं आमचं पंचेंद्रिय सर्व झालेलं आहे. तर आम्हाला अशी कृपा कर की या ठिकाणी तुझं जिथं चरण रज लागतील, संत चरण रज लागत सहज वासनेचे बीज जाय जळून जाय. तुझं चरण रज जिथं लागतील तिथं या ठिकाणी तुझं दर्शन घ्यायची. म्हणजे आम्हाला तुझं चरण कुठं आहे याची आम्हाला जाणीव, याची आम्हाला कल्पना या ठिकाणी कळावी. आणि हेच एवढं आम्हाला या ठिकाणी कर. हृदयातून आमचा श्रीपती परत जाऊ नको निशिती. ज्या ज्या मृताकृती भाससी तुझे स्वरूप भासते. आणि हे भगवंता आम्हाला एवढेच कृपा कर की जे जे देखे भूत तेथे माने जे भगवंत. प्रत्येक भूत हृदयाच्या ठिकाणी भगवंत आहे याची प्रचिती आम्हाला दे. तिथं तुझा वास आहे ह्याची आम्हाला जाणीव दे. ह्याची सतत आठवण राहू दे. आम्हाला या बाबतीत तुझ्या नामापासून आम्हाला विस्मरण होता कामा नये. तुझी आठवण सतत राहावी एवढीच आमची इच्छा आहे. श्रीकृष्णाची बोलवून पांडवाले परतोनी सदनी. जागृती सुसुप्ती स्वप्ने श्रीकृष्णाचे चिंतनी सादर. अशा रीतीने या ठिकाणी पांडवांनी काय केलंय तर कृष्ण परमात्म्याची बोलवण केली आणि तेच आम्हाला आठवतंय. मागणी तेच आहे. मागणी ते पाहिजे तुझं पुढे अशा रीतीने मागणी केली. त्याची दान देगा देवा मागितलं आणि मग या ठिकाणी पुन्हा असणाऱ्या त्याची बोलवण केली भगवंताची. भगवंत चालू लागले आणि पुन्हा पुन्हा असणाऱ्या भगवंताच्या मुखचंद्राकडे पाहायचं. अशा रीतीने ते 5 पांडव या ठिकाणी त्यांना बोलवून येऊ लागलेले आहे. राजसूय यज्ञ झाला समाप्त. द्वारकेसी पावला वैकुंठनाथ. तो पौड्रक आणि वक्रदंत वेळ घातिला नगरात. या ठिकाणी हा राजसूय यज्ञाचा सुख संपन्न असा सोहळा परिपूर्ण झाला. सर्वांना आनंद झाला आणि तेवढ्यात पौंड्र आणि कोण शौंड्रक पौंड्र आणि वक्रदंत ह्या 2 असणाऱ्या राक्षसांनी काय केलंय तर त्या द्वारका नगरीला त्या ठिकाणी आपल्या सैन्याचा वेळा त्या ठिकाणी चढवलेला आहे. शिवे निंदिले वर विमान.
शिवेदी दिले वर विमान त्यात वक्रदंत सैन्यासहित वैसून द्वारकेवरी येऊन युद्ध करीती सशस्त्राती. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी काय केले तर हे पौंड्रांनी वक्रदंत नावाची जी काही राक्षस होती यांनी शिवशंकराची भक्ती केली. भक्ती करून शिवशंकर कैलासनाथ उमापतीला प्रसन्न केलं. तथास्तु म्हणून त्या ठिकाणी कृष्णानं वरद दिला ठेवला आणि तुम्हाला काही कमी पडणार नाही, युद्धामध्ये तुमचा विजय होईल अशा प्रकारचं आशीर्वचन दिलं, आशीर्वाद दिला. आणि मग ते दिव्य अशा प्रकारचं विमान दिलं आणि ते घेऊन या ठिकाणी काय केलं तर कृष्णावर युद्ध करण्यासाठी आलेले आहे. तो येतो की अंत पावला जग जीवन तत्काळ सोडिले सुदर्शन वक्रदंता ते शिरछेदून आकाशपंथी उडविले. आणि अशा रीतीने कृष्ण परमात्म्याने काय केलं तर आपल्या सुदर्शन चक्राला पाचारण केलं आणि मग त्या ठिकाणी या वक्रदंत आणि पौंड्राचा या ठिकाणी काय केलं तर शिरापासून धडापासून शिर वेगळं झालेलं आहे. पौंड्रक सैन्य समवेत हरिने सहारीला तेत आयसा प्रताप करून अद्भुत कृष्ण शस्त्रे उठविली. आणि अशा रीतीने पौंड्रांनी वक्रदंत हे दोघही मारली, त्यांचा दिपात केला, वध केला. सर्व सेना असणारी त्या ठिकाणी कुंतत कुंतत पळू लागली आणि अशा रीतीने कृष्ण असणारे त्या ठिकाणी विजयी झाले. मुख्य वदिले शिशुपाळ वक्रदंत इतके आमचे मनोगत अवतार कृत्य झाले थात या दोघांची मारिता. आणि अशा रीतीने कृष्णानं मनोमन विचार केला की माझा अवतार असणारा जी काही दुष्ट होते उन्मत्त झालेले असणारे वक्रदंत पौंड्र आणि जरासंध अशा प्रकारे हे समस्त सर्व जवळजवळ सर्वच आता मारलेले आहेत. पृथ्वीचा भूभार असणारा कमी झालेला आहे आणि आता सर्वांना या ठिकाणी प्रस्थापित होईल, सर्वांना आनंद होईल आणि हे माझं जे काही कार्य होतं हे कार्य असणारा आता परिपूर्ण झालेलं आहे. आम्हाशी शस्त्राने धरणे नाही आता उरले ते दैत्य तत्वता ते सारथ्य करून पाहता त्या ती पुढे वधावे. आणि आता जी काही मेन मुख्य असणारे जे काही दूत होते, मुख्य असणारे दुष्ट राक्षस दुर्योधन होते आणि त्याचा आता जवळजवळ वध झालेला आहे, उरले सुरले आहेत. तर ते महाभारतीय युद्धामध्ये असणार या ठिकाणी काय करेल तर कृष्णाचा मी सारथ्य पण करीन आणि अर्जुनाचं सारथ्य पण करीन आणि अर्जुनाच्या हातून ही असणारी राहिलेली राक्षस आहे आणि हे या अर्जुनाच्या हातून त्यांचा वध होणार. आणि अशा रीतीने ही दळण सर्व असणार या ठिकाणी परिपूर्ण करून सर्वांना या ठिकाणी सुखाचं राज्य या ठिकाणी निर्माण होईल असा कृष्ण त्या ठिकाणी विचार करून लागलेला आहे. जन मे जे आसी सांगे वंश पायन धन्य धन्य अवतार श्रीकृष्ण गोकुळ अपरदैत्य मारून कंस वधिला मथुरेसी. आणि अशा रीतीने वैशंपायन असणारे जन्मंजय राजाला त्या ठिकाणी कथा सांगू लागली आहे की धन्य धन्य कृष्ण परमात्मा. आणि कृष्णानं अशा प्रकारचा अनेक दुर्धर अशा राक्षसांचा वध केला, गाई ब्राह्मणांना सुखी केलं, दुष्टांचा या ठिकाणी नाश केला. सर्व प्रजा असणारी लोक असणारी सुखी झाली, आनंदी आनंद सर्वांच्या असणाऱ्या डोळ्यावर त्याचा आसू डोळं पाहिल्यानंतर सर्वांना आनंद होईल अशा प्रकारे कृष्णानं सर्वांना आनंदी आनंद केलेला आहे. जरासंध 17 वेळा त्रासिला द्वारका वसविला वलीला नरकासुर मारून सहस्र वेळा गोपी आणिल घरासी. आणि नरकासुराचा वध केला, जरासंधाचा वध केला, 82,000 22,000 राजा त्याच्या असणाऱ्या तुरुंगातून मुक्त केलं. असं कार्य महान कृष्णाने केलेलं आहे असं वैशंपायन कथा जन्मंजय राजाला सांगत आहे. आता श्रोती व्हावे सावचित पुढे 36वा देव गोड बहुत 36व्या पासून हरी विजय ग्रंथ संपूर्ण यथार्थ झाला. आणि अशा रीतीने या ठिकाणी यथासांग 36वा अध्याय एवढा राहिलेला आहे. ही श्रोत्यांनी लक्षपूर्वक ऐकावा. 36 तत्वापासून माणसाचा सूर्य निर्माण झालेला आहे आणि त्या 36 तत्वापासून परब्रह्माची प्राप्ती होते. तसंच हा 36 अध्यायाचा हा जो काही ग्रंथ आहे सद्भूत आणि हा ग्रंथ असणारा हा सर्वांनी लक्षपूर्वक ऐकावा. आणि मग ते श्रवण केल्यानंतर श्रवण मनन निधिध्यासन आणि आत्मसाक्षात्कार अशा प्रकारची जी काही अवस्था आहे आणि ही अवस्था आपल्यालाही प्राप्त होईल. जय समुकुटावरी म्हणी तैसा 36वा ऐकावा श्रवणी
हरी विजय हरी आसी खानी सज्जन जो हरी तिचे. आणि हरीचे जे सज्जन आहेत अशा हरी सज्जनांनी हा असणारा हरिविजय ग्रंथ श्रवण करावा. आणि हा भुकुटुंबनी आहे, हा प्रमुख असणारा ग्रंथ आहे, हा सार आहे, गर्भित अर्थ या शेवटच्या ग्रंथामध्ये आहे, अशा रीतीने ग्रंथकर्ते सांगतात. श्रीधर वरदा जगन्निसावा ब्रह्मानंद पंढरीशा भक्त मानसा राजहंसा पुराण पुरुष जगद्वंदा. जगदवंद्या परमात्म्या कमरेवर कर ठेवून असा ब्रह्मानंद महाराज असणारे या ठिकाणी आपल्या गुरुला ब्रह्मानंद स्वामीला श्रीधर स्वामी शरण जाऊन सांगतात की असा हा भक्ताला तारण्यासाठी चंद्रभागेच्या ठिकाणी काठेवर हा कमरेवर भोसागर आहे हे सांगण्यासाठी कमरेवर हात ठेवून उभारलेला आहे. आणि तो तारक आहे, सर्वांना तारून देणारा असा हा भगवंत या कलियुगामध्ये तोच देव आहे. ये तिसरी हरिविजय ग्रंथ समत हरिवंश भागवत चतुर परिसोत प्रेमळ पंडित पंच त्रिशोमोध्याय गोड हा पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम